मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींसह बच्चू कडू मनोज जरांगेंच्या भेटीला, जरांगेंच्या मुंबई आंदोलनामध्ये सहभागी होणार, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे यांनी दिलेल्या चलो मुंबई आंदोलनाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात, जरांगेंच्या विरोधात फौजदारी कारवाईची मागणी, आज तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न। महायुतीच्या मेळाव्यात धुसफूस, आमच्या बंडामुळेच भाजप सत्तेत, गुलाबराव पाटील यांचा दावा। तर निवडणुकांच्या वेळीच भाजपला मित्रपक्षांची आठवण येते, सदाभाऊ खोत यांची टीका। 20व्या वर्षी आम्ही कार सेवेसाठी लाठ्या खात होतो तेव्हा तुम्ही फोटो काढत होतात, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। शरद पवार गटातील 7 बडे नेते अजित पवार गटाच्या संपर्कात, अमोल मिटकरींचा दावा। तर 2 बड्या पदाधिकाऱ्यांसह 5 आमदार अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचेही भाकीत। ठाकरे गटाची महिला आघाडीही प्रचाराच्या रिंगणात, रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यापासून स्त्री शक्ती संवाद यात्रा, विदर्भातनं होणार सुरुवात। राज ठाकरे अलिबागच्या दिशेनं रवाना, अलिबागमध्ये आज जमीन परिषदेचं आयोजन, तर रेवदंड्यामध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी यांचीही भेट घेणार। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा दुसरा दिवस, 67 दिवसांमध्ये 110 जिल्ह्यातनं प्रवास, महाराष्ट्रात समारोप। आज मकर संक्रांत, ठिकठिकाणी पतंग उत्सवाचंही आयोजन, येवल्यामध्ये पतंग उत्सवात मंत्री छगन भुजबळ सहभागी होणार। देशभरात नायलॉनच्या मांजामुळे दुखापतींच्या घटनांमध्ये वाढ, नाशिकमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेचा आजचा तिसरा दिवस, होम प्रदीपन सोहळा पार पडणार, उत्सवासाठी भाविकांची मांदियाळी। आज 76वा भारतीय सैन्य दिवस, 1949 साली ब्रिटिश नियंत्रणातनं भारतीय सैन्य मुक्त, याच दिवशी जनरल के.एम. करियप्पा कमांडर इन चीफ म्हणून घोषित। दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवरती विजय, जयस्वाल आणि शिवम दुबेची आक्रमक अर्धशतकी खेळी, मालिकेत टीम इंडियाची 2-0 अशी विजयी आघाडी। प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचं निधन, वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावरती आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार, वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।